हाय, हॅलो, नमस्कार. तर आज बिग बॉसमध्ये तन्वी कॅप्टन झाली. खूप मजा आली. तर शेवटी काय असतं, दीपालीच्या एका साईडला संकेत असतो आणि एका साईडला तन्वी असते. तर जो कोणाचा फुगा फोडेल तो कॅप्टन्सीच्या ह्याच्यातनं बाहेर पडेल आणि ज्याचा फुगा राहील ती कॅप्टन होईल. तर असं असतं. अरे बापरे! ती दीपाली इतकी बडबड करत असते. किती फुटेज घेत असते आणि ती सांगत असते, काटा ग्रुप आम्ही असे आहोत, आम्ही सगळे एकत्र राहतो. किती आहे त्याच्यात, इतकी भीती वाटते की चुकून तन्वीचा फुगा फोडते का काय, असं वाटत होतं तिच्या हातून घ्यावं आणि पटकन संकेतचा फुगा फोडावा. तुमच्यापैकी पण खूप जणांना वाटलं असेल असं. तर इतकी ती बडबड त्यात तो विशाल बोलत होता की दीपाली, तू दाखवून दे कठपुतली नाही आहेस म्हणून. तू तन्वीचा फुगा फोड आणि दाखवून दे तू कठपुतली नाही म्हणून. इकडून असा तो बोलत होता. तर असं भीती वाटत होती की ती पलटते का काय दीपाली. पण नाही, शेवटी ती संकेतचा फोडते आणि तन्वी कॅप्टन होते. तर असं सगळं होतं आज. आणि त्यात मला हे जाणवलं की रेवा सागरचा फोडते, तेव्हा सागर म्हणतो, का माझा हे केलंस कॅप्टन्सी, पण का मी तुझी बाजू घेतली नाही म्हणून, जेव्हा कापड फाडलं तेव्हा. तर हे खरं रॉंग आहे, बाजू घ्यायलाच पाहिजे. कारण का राखी खूप रॉंग करते आणि तुम्ही तिला काय बोलत नाही, त्यामुळे ती अजून चढत जाते. तिला वाटतं ती सगळं चांगलं करते. तर तुम्ही एक घरातला मोठा सदस्य म्हणून तुम्ही बाजू घ्यायला पाहिजे होती. तुम्ही प्रेक्षकांच्या नजरेत खूप मोठे झाला असतात, पण नाही, तुम्हाला मोठेपणाच घ्यायचा नाही आहे. तर असं कुठेतरी सागर बोलला होता, मला काही पटलं नाही ते. आणि बिग बॉसच्या सुरुवातीला आज राखीचं आणि रेवाचं भांडण चालू होतं की रेवा तिला फक्त म्हणते, तू छान दिस, फक्त तुझ्या आयब्रो जरा बरोबर करून ये. त्यावेळी राखी तिला बोलते, अरे तुझ्या चेहऱ्यावर किती पिंपल्स आहेत आणि त्याच्यावरच तू मेकअप थापते वगैरे. पण ती रेवा खरंच क्यूट आहे, खूप क्यूट आहे, डॉल दिसते ती. छान छान कपडे घालते तर मला आवडते, तर छान दिसते. पण ही राखी म्हणजे काय, तर असं त्यांचं होत असतं. आणि असंच होतं. आणखीन शेवटी एक टास्क होतो, त्या राकेश बापटचं लकच बॅड की त्याला ते लिंबूच मिळत नाही. तो खेळात असूनसुद्धा असं करतो, त्याला ते लिंबू मिळतच नाही. शेवटी दुसरी ग्रुप जिंकतो आणि हे होतं. तर आज असं सगळं झालं. तर तन्वी कॅप्टन होते. त्याबरोबरच तुम्ही मला सबस्क्राईब पण करा, लाईक पण करा. ओके, बाय, गुड नाईट.